नमस्कारम, हम्पीगे सुस्वागतम म्हणजेच हम्पीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। नमस्कार मंडळी, मी समर शेंदरकर सॅम दी ब्लॉगरच्या एका नवीन तडाखेदार हम्पीच्या पार्ट 2 मध्ये तुमचे सर्वांचे मी स्वागत करतो। जसं काल आपण आलेलो हम्पीमध्ये, पूर्ण दुपार आपण जेवलो वगैरे हॉटेलमध्ये, संध्याकाळची जी आपला वेळ होता तो आपण विरूपक्ष टेम्पलमध्ये एक्सप्लोर करण्यात गेलो। आणि आज आहे दिवस दुसरा। आपण आज जाणार आहोत विविध हम्पीतील जी काही हेरिटेज साइट्स आहेत युनेस्कोने जाहीर केलेल्या, तिकडे आपण जाणार आहोत। आणि सगळी मजा धमाल मस्ती एका ब्लॉगमध्ये येणार आहे। सर्व आम्ही मस्ती मजेत आहोत आणि तुम्ही देखील आमच्यासोबत राहा, आम्ही देखील तुमच्यासोबत आहोत। परंतु तुम्ही जर सॅम दी ब्लॉगरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचा घंटा टंग टना टंग टंग वाजवून टाका। चला जाऊया आपण सगळ्यांसोबत आणि एक्सप्लोर करूया हम्पी इनक्रेडिबल इंडिया। लेट्स गो। मंडळी, आपण इकडे आलो आहोत पहिल्या लोकेशनला। ही आपल्या मागे जी भव्य मूर्ती आहे ती आहे नरसिंहाची मूर्ती आणि 1528 मध्ये राजा कृष्णदेवराय यांच्या काळात एका ग्रॅनाइटच्या दगडातून ही कोरली गेलेली मूर्ती आहे। तुम्ही वरती बघू शकता, सात सर्पांचा या नरसिंहाला संरक्षण करण्यासाठी सात सर्प आहेत वरती। आणि तसेच भगवान विष्णूचा अवतार असलेली नरसिंह, सिंहाचे मस्तक आणि मानवी शरीर यांची ही भव्य प्रतिमा आहे। पूर्ण हा पहिला आपला स्पॉट असणार आहे आणि या ठिकाणी संपूर्ण ग्रीनरी आणि खूप सारे टुरिस्ट या ठिकाणी आलेले आहेत। मंडळी, एक्झॅक्ट नरसिंहाच्या मूर्तीच्या बाजूला हे एक भलं मोठं शिवलिंग या ठिकाणी लोकेटेड आहे। एक्झॅक्टली नरसिंह मंदिराच्या नॉर्थ बाजूला हे बडविलिंग मंदिर, ज्यामध्ये खूप मोठी शिवलिंग आहे आणि त्याचीच माहिती या ठिकाणी आपल्याला दिली आहे। वो तो अंडरग्राउंड शिवा टेम्पल है, कॉल्ड प्रसन्न विरूपाक्षा। ये तो 1987 में एक्सकॉर्वेशन करते टाइम पे मिल गए थे। इसका पहले है ना पूरा बनाना का प्लांटेशन था, खेती था। ऊपर एक ब्लैक दिख रहा है ना, नहीं दिख रहा था। तो 1986 में क्या होता है, आर्कियोलॉजिकल लोग आते हैं, एएसआई डिपार्टमेंट। तो उन लोग आके एक्सकॉर्वेशन करने के बाद, खोदने के बाद जो अंडरग्राउंड शिवा टेम्पल मिलते हैं। अंदर है ना, अंदर भी पिंड है, लेकिन क्या है ना, पानी में है वो, पानी में है, पानी भी है क्यों ना, पीछे कैनल है, कैनल से पानी आते ही रहते हैं। सोर्स स्टॉकेड पानी रहते हैं, अंदर मत जाओ, सिर्फ दूर से ही देख लो। मगर नंदी दिख गए तो आपको, आप लोग का कुछ ड्रीम रहे तो पूछ लो, वो नंदी उसको बोलेगा शिव का। अब नेक्स्ट साल आए तो वो सक्सेस हो जाएगा, ठीक है। सो ये अंडरग्राउंड शिवा टेम्पल है, वो है ना जो 15th सेंचुरी में इधर सेलिब्रेशन होते थे। सो व्हेन द डिस्ट्रॉय विजयनगर दे शिफ्ट इन मैसूर। 15th सेंचुरी में ना पूरा विजयनगर का फेस्टिवल है ना, तो पहले स्टार्ट होता है इधर से, दशहरा बोलते हैं ना, दशहरा बोलते हैं। तो 9 दिन है ना, जो साल में 9 दिन स्पेशल रहते हैं, नवरात्रि बोलते हैं। तो जो क्या है ना, विजयनगर का राजा श्री कृष्णदेवराय का, तो उसको 2 वाइफ था, एक तिरुमला देवी और एक चिन्ना देवी। तो विजयनगर में कोई कार्यक्रम और कोई पूजा पाठ किया तो वो चिन्ना देवी आस्ते से होते थे। तब है ना, ये पूरा एरिया आप लोग देख रहे हैं ना, इसको रॉयल एनक्लोजर बोलते हैं। तो जो रानी चिन्ना देवी 9 डेज पैलेस छोड़ के रॉयल एनक्लोजर में रहते थे। तो उस टाइम है ना, आगे आता है क्वींस बाथ होने के बाद पुष्करणी होने के बाद हजारामा मंदिर होने के बाद लोटस महल आते हैं। तो पुष्करणी में है ना, जो रानी चिन्ना देवी 9 डेज पैलेस छोड़ के ये रॉयल एनक्लोजर में आते थे ना, तो आने के बाद तो 9 डेज उधर रानी का स्नान गृह में स्नान करके नहा करके फिर बाद में पुष्करणी के पास आके उधर पुष्करणी में पानी लेकर अपोजिट एक पेड़ आते हैं, वो 9 डेज वो पेड़ को पूजा करते हैं ना। फिर बाद में लास्ट में गोल्ड दे दो बोलते ना कुछ, सोने के। हाँ, सो वो ट्री को पूजा करके फिर बाद में आके कमल महल में विश्रांति लेते थे। आणि मंडळी, अशा प्रकारे आपण आलो आहे आपल्या आता सेकंड लोकेशनला। लोटस महल वगैरे हे सगळे ह्या साईडला आतमधून तिकडे यायचं। आणि हे आहे सध्या समोर आपल्या जलमहाल, जे पूर्वी काळात राणीसाठी एक जी राणी होती त्यासाठी खास तिच्यासाठी VIP असं तिला अंघोळ करण्यासाठी म्हणून एक बाथटब टाईप बनवलेला। तिचा बाथटब जरा जास्तच मोठा होता थोडा। पूर्वीच्या काळात हा संपूर्ण परिसर
पूर्ण थंड असायचं, कारण का हे कंटिन्यू पाण्याची नहर या ठिकाणी चालू असायची आणि कंटिन्यू पाणी फ्लो व्हायचं. आणि या ठिकाणी जर बघितलात राणीला जर इकडून यायचं असेल तर इकडून शिड्या बांधल्यात, तिकडून यायचं असेल तर तिकडून शिड्या बांधल्यात, तिकडून यायचं तिकडून शिड्या बांधल्यात. म्हणजे राणी एकदम आपली VIP होती, फुल तिला VIP ट्रीटमेंट होती. या ठिकाणी भावांनो आपण समोर बघितलात जलमहल, म्हणजे जिकडे राणीचा नहर एक म्हणजे मोठा बाथटब होता. आणि हे आहे लोटस महल, जिकडे राणी म्हणजे आधीच्या शतकातील स्त्रिया, ज्या राजघराण्यातल्या स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी राहायची इकडे सोय होती. आणि हे सेम लोटसच्या क्रिएशनने, लोटसच्या स्ट्रक्चरमध्ये डिझाईन केलेलं आहे. याची बांधकाम 15व्या शतकात झालेली आणि विरूपक्ष टेम्पल आहे ते 14व्या शतकात होतं. आणि या ठिकाणी संपूर्ण अशी खास हे राजघराण्यातल्या स्त्रियांसाठी संपूर्ण हे असं या स्ट्रक्चरचं केलेलं होतं. अरे आवाज दे ना तिला. इथे कवी आपल्या एका नवीन कवितेसाठी पोस्टरसाठी फोटो काढून घेतो. पाण्यालाही मोड नाही आणि मटकीलाही फोड नाही, पाण्यालाही मोड नाही आणि मटकीला मोड असते. कवितेची एक मंडई असं लोटस महलच्या इकडून आतमध्ये चालत आलो की इकडे लागते प्रहरी घर हे आहे. म्हणजे प्रहरी घर म्हणजे सोल्जर्स गार्ड्स जिकडे राहायचे त्यांची ही स्थान आहे. आणि इकडे म्हणजे जे सगळे गार्ड्स जे युद्धाला राहायचे ते पण सगळे इकडे राहायचे. म्हणजे आता काउंट किती राहायचे ते परफेक्ट माहीत नाही. आता हे सध्या बंद आहे. आणि हे आहे गार्डचं हाऊस, प्रहरी घर. आणि हे समोर हत्तीची शाळा. आता समोर पहिल्या जमान्यात जेव्हा हत्ती युद्धासाठी वापरायचे किंवा हत्ती राणीला घेऊन जाण्यासाठी वापरायची किंवा विविध कारणांसाठी, तर या ठिकाणी सगळे हत्ती पार्क व्हायचे. एकूण 10 हत्तींचं स्टेशन आहे इथे. स्टेशन आहे मित्रांनो, 10 हत्तींचं म्हणजे एक घर टाईप बनवलं आहे. आणि संपूर्ण त्यांची व्यवस्था इकडे केली जाते. आणि मंडळी हे आहे हत्तीची शाळा. केवढं मोठं आहे, बापरे बाप, भयानक. आणि ह्या ठिकाणी एक हत्ती राहू शकतो एवढी मोठी जागा होती बघा. आणि बहुतेक हा दरवाजा होता, बहुतेक त्यांची घाण बिन काढण्यासाठी मागच्या मागे असं केलं असेल. काय असेल नाही म्हणजे काहीतरी त्यांचं असेल, पण होता दरवाजा तो पॅक केला आहे. आणि थोडं रिकन्स्ट्रक्शन केलं आहे, मातीने थोडं असं सारवल्यासारखं. आणि अन्वी आलेली आहे, अन्वीचा हॅपी बर्थडे झालेला आहे परवा. असे हत्तीच्या शाळा एक नाही तर एकूण 10 आहेत. आणि मधूनच ह्या शाळेमधून कोण कोण बाहेर येत आहे. हत्तीचे पिल्ले बाहेर येतात. काही बोललीस का ग? बाप्पा गणपतीताई आशीर्वाद देते आहे नमा. हा ओम बंटीताई बाहेर आली आणि बंटीताई खुश आहे नमा. पुढे चालत आलात की तुम्हाला एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर कुठून हत्ती शाळाच्या 5-10 मिनिटाच्या अंतरावरून एक विष्णू मंदिर दिसतं, जे सध्या थोडं म्हणजे तुम्ही पाहू शकता इकडे थोडा क्रॅक आला. ते प्रिझर्व करण्यासाठी, ते व्यवस्थित पडू नये त्यासाठी संपूर्ण अशी ही त्याला एक सपोर्ट सिस्टम टाईप एक दिलेली आहे. आणि या ठिकाणी हे व्यवस्थित राहावं त्यासाठी युनेस्को यांच्याकडून प्रिझर्वेशनसाठी मॅनेजमेंट खूप व्यवस्थित केलेली आहे. काहीही म्हणजे हिस्टॉरिकल एन्शियंट टाईप हे सगळ्यांना समजलं पाहिजे आधीच्या काळात काय होतं. त्यामुळे त्यासाठी संपूर्ण व्यवस्थित सोयीसुविधा केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी हे आहे विष्णुदेवाचं मूर्ती. मंडळी या ठिकाणी आपण आलेलो आहोत विष्णू भगवानच्या मंदिरात. मंडळी आता बराचसा टाईम झाला आहे आणि आतमध्ये आम्हाला लोटस महल, हातीशाळा तसेच आतमधले जे आपण मंदिरं बघितली ते बघायलाच आम्हाला 2 तास लागले. आणि आम्ही आता आलो आहोत डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजिकल म्युझियममध्ये. आणि या ठिकाणी
सर्व ज्या आधीच्या प्राचीन काळाच्या मूर्ती होत्या त्या सगळ्या इकडे प्रिझर्व करून ठेवल्या होत्या. जसं की म्युझियममध्ये मुंबईच्या सगळं आधीचं जे एन्शियंट असतं ते कसं प्रिझर्व करून ठेवलं जातं तसंच सेम या ठिकाणी प्रॉपर असं प्रिझर्व करून ठेवलं. आणि प्रत्येक ज्या ज्या गोष्टी आहे त्याची माहिती या खाली एका ग्रीन बॉक्समध्ये दिली आहे. जसं हे लिहिलं आहे लेडी सेंट 14-15 सेंचुरी AD विजयनगराच्या वेळचे होते हे होस्पेट. आणि या ठिकाणी बघा भैरवा, हे भैरवा सीटेड देवी. एनर्जी ड्रिंक, नो एनर्जी नो मनी. नो मनी, फुल पैसा वसूल भाई लोग. अभी आप लोग फुल एनर्जी नो मनी सर. सॉल्ट मसाला स्वीट. आम्ही आलो आता म्युझियम मध्ये. मसाला स्वीट आणि नो एनर्जी नो पॉवर नो मनी. चेअर्स भावांनो. जसं तुम्ही बघितलात तिकडे जलमहलच्या इकडे राहण्यासाठी आम्हाला अशी माहिती मिळाली की इथे जेव्हा राजा राणी आंघोळ करत होते. अरे इकडे राजा राणी ना आंघोळ करणार. हे तिकडे पब्लिक हे ते जलमहल ते राणीसाठी म्हणजे आपल्या आणि हे फुल पब्लिकसाठी. हे आपल्यासारखं पब्लिकसाठी. इकडे भाई फुल पब्लिक यायची. राणीला कसं राणीला तिकडून यायचं तर तिकडून पाहिलं, इकडून यायचं इकडून पाहिलं. तुमचे लाड नाही जास्त. गप उड्या मारा ना तर गप गुमान त्या तिकडच्या एका पायऱ्यावरून या. तर आंघोळ करू नका आमच्यासारखे. नाही भाई आम्ही आंघोळ केले पण बाबांनो भयानक ऊन 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 ऊन. सनटॅन सनकिस. कुठल्या हॉटेलमध्ये आलं आपण? तरी हाय वर बांबूचं बांधलं आहे. डेंजर ना टाकलेलं आहे. हे बघ कसलं डेंजर आहे. ॲम्बियन्स एक नंबर. हो बघ कसलं हात बी तुम्हाला हवा बिवा मशीन आहे. आज आमचा बजेट काय इशे आहे काय. आज आमचा बजेट इथेच संपणार आहे. उद्या ट्रेन पकडून मुंबईला जाणार आहे असं वाटायला हॉटेलमध्ये. हॉटेल एक नंबर डेंजर. ॲम्बियन्स आपले मनोज दादा आहेत त्यामुळे आम्हाला मनोज दादा आहे त्यामुळे काय आम्हाला त्यांची पूर्ण तयारी आहे भांडी घासण्याची. भयानक भयानक. हॉटेलचा ॲम्बियन्स एक नंबर आहे. तोडफोड एकदम. 3 स्टार 5 स्टार हॉटेल तर असंच वाटतंय. होपिंग फॉर दी गुड फूड अँड गुड मूड. अशा प्रकारे आलो आहे आम्ही आता लेमन ट्री ना हॉटेल लेमन ट्री. हॉटेल लेमन ट्री हॉटेल ना. कांदा नाही का कुठलं तरी ट्री हॉटेल आहे. कांदा नाही का आणि तोडफोड जेवण आहे बघा. कांदा पाहिजे. अरे थांब ना दादा जरा थांब ना दादा. कांदा घेऊन घेऊ दादा कांदा दादा थांब ना. पब्लिकला दाखवा ना. ही पनीरची भाजी आहे. पनीरची भाजी आहे. पनीर आहे. 1 पीस भेटला आहे. 2 पीस भेटले आहेत. आणि ही मिक्स भाजी आहे. कांदा घेऊन घे. आणि डाळ दही. ठेवायचं बसा पाहिजे. बॅग द्या. आणि 2 रोट्या आहेत. रोटी आहे आणि भात आणि पापड. तर जेवण बघायला जरी दिसायला एकदम छान आहे. पनीरची भाजी खाऊन बघतो. जर पनीरची भाजी चांगली असली तर जेवण भाई तोडफोड. वाव 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 वाव. जेवण भावा तोडफोड. चला थोडं पण क्वालिटी आहे. हां सर्वात मेन म्हणजे इकडे डिसॲडव्हान्टेज आहे की सगळीकडे जेवण लिमिटेड असतं. सगळं हे आता काही डाळ वगैरे. डाळ बहुतेक जास्त डाळ आणि भात लिमिटेड घेऊ शकतो. मग भाजी वगैरे काय नाही. जाऊ दे चला मी आस्वाद घेतो आणि जेवून थोडा आराम करून आपण पुन्हा निघणार आहोत विठ्ठल मंदिरच्या इथे. चला लेट्स गो. लेट्स एक्सप्लोर हम्पी इनक्रेडिबल इंडिया. आणि मंडळी जेवून आराम करून वाम कुक्षी वाम करून सगळं झालेलं आहे. आणि हॉटेल
ट्री नाही काय हॉटेल टॅमरिन ट्रीच्या थोडं पुढे आलो आहे आम्ही आणि आता 1 किलोमीटर चालत 1-1.5 किलोमीटर चालत आम्ही आलो आहे आणि आता इकडे आलो आहे विठ्ठल मंदिराच्या इकडे. जे विठ्ठलाचं मंदिर आहे हम्पीत ते या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी जस्ट आम्ही एंटर केलं आहे. तर एक असं वेगळं साम्राज्यामध्ये आलो आहे असं वाटतं, कारण का आजूबाजूला एक असं पूर्ण ओपन एरिया आहे आणि आजूबाजूने पूर्ण असं स्टोन पिलर आणि मध्ये एक भला मोठं बहुतेक हे मंदिर आहे, अजून मला देखील माहीत नाही. आणि इकडे वेगळे स्तंभ आहे, स्तंभ म्हणजे पिलर जे आहे संगीत स्तंभ, म्हणजे त्या स्तंभावर हात मारला की संगीताचे सूर उमटतात असं मी ऐकलेलं बघितलेलं एकदा. बघूया तर स्तंभ आपल्याला कुठे भेटत आहेत का आणि जाऊया जरा एक्सप्लोअर करूया विठ्ठलाचं मंदिर हम्पीतलं. लेट्स गो. ते आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा हिस्ट्रीच्या टेक्स्टबुकवर तसेच 50 रुपयाच्या नोटवर जे स्टोन चॅरियट बघितलेलं होतं ते बघा, हे आहे ते स्टोन चॅरियट. एक्झॅक्टली हे विठ्ठलाच्या मंदिराच्या, हे विठ्ठलाचं मंदिर आणि विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर आहे. तुम्हाला दाखव जरा विकास जरा दाखवा स्टोन चॅरियट. हे बघू शकता तुम्ही स्टोन चॅरियट 50 आणि एक्झॅक्ट येतो का नाही इथे. आणि म्हणजे अशा प्रकारे रेनबो दिसतोय तुम्हाला, सप्तरंगीचा सप्तस्वर. काढतो. आणि अशा प्रकारे आपण जस्ट आता विठ्ठल मंदिराच्या इकडून निघालेलो. आजचं आपलं विठ्ठल मंदिर बघून झालेलं, स्टोन चॅरियट बघून झालेलं आणि जस्ट आपल्याला आपल्या नेत्रांना सप्तरंगी रेनबो याचे दर्शन झालेले आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:40 आणि अतिशय अविस्मरणीय नजारा, अतिशय अविस्मरणीय हम्पी, अतिशय अविस्मरणीय दगडांचं शहर. फार मजा येते. आम्ही दोघं आता, मी आणि शुभम पहिलं निघालो, बाकीचे हळूहळू येतात कारण का आम्ही पुढे जाऊन थांबतो. पाऊस चालू आहे बारीक बारीक आणि ऊन आहे, त्यामुळे हा सप्तरंगी रेनबो या ठिकाणी आलेला आहे. आवाज येतोय बॅकग्राऊंड मस्त ढोलक ताल. तर मंडळी आपण आता जस्ट जेवून आलो आहे आणि फोडणीचा भात, म्हणजे फोडणीचा भात नाही सॉरी, फ्राईड राईस आणि फ्राईड नूडल्स शेजवान आपण खाल्ले. थोडंसं मुंबई लोकांचे, म्हणजे जे मुंबईचे असतील त्यांना थोडंसं आवडणार नाही, कारण का तिकडची प्रॉपर चायनीजची लेवल आणि इकडची प्रॉपर चायनीजची लेवल अशी खूप वेगवेगळी आहे, त्यामुळे थोडं क्वालिटी कॉम्प्रोमाइज आहे. काय नाही असो, पण जे सगळीकडचं जेवण वेगवेगळं असतं, जसं इकडे मेंदूवडा, रस्सम आणि सांबार वेगळं आहे. आम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचा मेंदूवडा, रस्सम, सांबार खायला मिळाला. आपण बघितलाच सकाळच्या नाश्त्यामध्ये. काय नाही असो, आजचा दिवस दुसरा, इन्क्रेडिबल इंडिया हम्पीचा दिवस दुसरा आज फायनली समाप्त झाला आहे आणि खूप जागा आजच्या फिरलो आहे आपण. खूप मजा आली. खूप आपण दगडाच्या साम्राज्यामध्ये घुसलो. दगडांचं राज्य आधीच्या काळात कसं बनवलेलं होतं ते आपल्याला कळून खूप इन्फॉर्मेशन मिळाली. म्हणजे जे आपण साक्षात हिस्ट्रीच्या टेक्स्टबुकमध्ये, 7वी 8वीच्या हिस्ट्रीच्या टेक्स्टबुकमध्ये चॅरियटचा जो रथ बघितलेला तो आपल्याला आपण साक्षात आज स्वतःहून बघून आलो आहे. त्यामुळे खूप छान वाटलं. खूप नवीन नवीन गोष्टी समजून भेटल्या. तर आता वेळ झालेली आहे आपल्या व्लॉगची एंड करायची. तर मंडळी, तुम्हाला इन्क्रेडिबल इंडिया हम्पीचा पार्ट 2 आवडला असेल तर सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व तुम्हाला या हम्पी सिरीजमध्ये कुठला भाग आवडला, तसेच कुठला तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील इकडच्या हम्पीच्या रिलेटेड, म्हणजे हॉटेल समजा, रेस्टॉरंट समजा, तर तुम्ही एक कमेंटमध्ये कमेंट टाका, प्रश्न विचारा. जमल्यास मला जेवढं माहीत असेल तेवढं मी नक्की तुमच्यापर्यंत पोचेन. पुन्हा एकदा भेटूया हम्पीच्या पार्ट 3मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.